नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेला. एखाद्या व्यक्तीने अगदी क्षणमात्र जरी भगवंतांचं दर्शन घेतलं तरी त्याच्या जीवनातील संकट जी आहेत ती दूर होतात, अशी आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक भावना आहे. आणि आज जगावर आलेलं कोरोनाचं संकट कधी दूर होईल, यातून आपल्याला मुक्तता कधी मिळेल, हे अद्याप कोणालाच ठाऊक नाहीये. आणि म्हणूनच निदान आपल्या भगवंताचं, आपल्या देवाचं, लाडक्या गणपतीचं असेल किंवा आपल्या देवतेचं दर्शन घेतलं तर कदाचित हे संकट दूर होईल, अशी एक भोळी भाबडी आशा प्रत्येकाच्या मनात असते. आणि म्हणूनच ही मंदिरं खुली करा, जेणेकरून आम्हाला आमच्या देवतेचं दर्शन घेता येईल, अशी मागणी आज भाजपकडनं राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. आणि यावरच आहे आमचा हा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट, स्पेशल कार्यक्रम. यावरच आपण आढावा घेणार आहोत. खरं तर काल महिला अत्याचार विरुद्ध आंदोलन आणि कृषी कायद्यांबद्दल स्वागत करणारी ट्रॅक्टर यात्रा काढल्यानंतर आज भारतीय जनता पक्षातर्फे मंदिरं खुली करा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. शिर्डीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे सुद्धा आज शिर्डीमध्ये या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार मंदिरं सुरू करतंय पण मंदिरं सुरू करत नाही, अशी टीकाही केली होती. तर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन भाजपच्या वतीनं केलं जाणार आहे. मंदिरं उघडण्यासाठी हे भाजपचं आंदोलन आहे. इतर राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांना परवानगी देण्यात आलेली आहे, कारण मंदिरावर अनेकांचं उदरनिर्वाह, त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. आणि त्यासाठीच आता राज्यातल्या सुद्धा मंदिरांना खुली करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडनं केली जाते. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुंबईतून विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट आपण विवेककडे जाणार आहोत. विवेक, आपण पाहतोय खरं तर कोरोना संकट काळामध्ये अनेक संकट त्याला लागून समोर आलेली आहेत आणि त्यापैकीच एक झालं ते म्हणजे अर्थव्यवस्थेचं संकट. राज्यामध्ये मॉल्स असतील, दुकानं असतील, टप्प्याटप्प्यानं खुली करण्यात आली. मात्र मंदिरांचे प्रवेशद्वार कधी खुलं केलं जाणार यासाठी भाविक सुद्धा मागणी करतायत, प्रश्न विचारतायत. त्याचबरोबर आज भाजपकडनं, भाजपच्या सगळ्या पदाधिकारी, नेते आणि इतर मंडळांकडनं आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. विविध ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आणि कुठे कुठे नेमकं कसं आंदोलन कोणाच्या नेतृत्वात होते? म्हणाले आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली, पण रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं नव्हतं. पण आता मात्र सलग दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. कालचं आंदोलन होतं ते महिलांविरोधात जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं आंदोलन केलं होतं. आणि आजचं आंदोलन आहे, त्यांची आजची भूमिका आहे ती मंदिरं खुले करण्यासंदर्भातली आहे. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की जर मंदिरालय सुरू होऊ शकतात तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाही, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं भारतीय जनता पक्षातर्फे ही मागणी केली जाते की प्रार्थना स्थळं खुली करण्यात यावी. राज्य सरकारनं मात्र सावध पवित्रा स्वीकारलेला आहे आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मंदिरांना खुली करण्याची परवानगी दिली जात नाही, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. मात्र हाच राजकीय धागा पकडून भारतीय जनता पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. मुंबईमध्ये मी जिथं उभा आहे त्या सिद्धिविनायक मंदिराच्या इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आंदोलन करतील. आज एक दिवसाचं त्यांचं लाक्षणिक उपोषण असेल असं सांगितलं जातं. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आज शिर्डीमध्ये जाऊन आंदोलन करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे देखील तिथं येणार आहेत. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतलेली ती राजकीय आंदोलनाची आहे, पण अनेक ठिकाणी ही मागणी केली जाते. कारण त्यांचं म्हणणं आहे की फक्त मंदिरं नाही तर त्याच्या आजूबाजू असलेली जी दुकानं आहेत, पूजेचं साहित्य जिथं मिळतं,
काही ठिकाणी हार फुलं इतर अनेक असतात, गोष्टी अनेक त्या गोष्टी स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या गोष्टी त्या मंदिरांच्या आसपास मिळत असतात. त्या गोष्टींकरता ही अर्थव्यवस्था याच्यावर अवलंबून आहे. ती दुकानं देखील सुरू केली पाहिजे. एक अर्थव्यवस्था मंदिराच्या निमित्तानं असते आणि ती अर्थव्यवस्था रिवाईव्ह करण्यासाठी गेल्या 6-7 महिन्यांपासून ही सगळी मंदिरं बंद आहेत. त्याच्यामुळे त्या अर्थव्यवस्था देखील परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच किमान आता तरी ही मंदिरं खुली केली जावी अशी मागणी होती आणि हा राजकीय धागा पकडत भारतीय जनता पक्षानं आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. भारतीय जनता पक्ष त्यांना प्रश्न विचारणार की तुमच्या हिंदुत्वाच्या नेमकं भूमिकेचं काय झालं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यानंतर त्याला विसर शिवसेनेला पडला का, असा देखील प्रश्न आता भारतीय जनता पक्षातर्फे निश्चितपणे उपस्थित केला जाईल आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं आणि हे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. आपल्याला माहिती अगदी बरोबर आहे विवेक. मात्र या सगळ्यामध्ये मुळात मंदिरं खुली केली जावीत ही मागणी भाजपकडनं केली जाते. मात्र नागरिकांच्या आरोग्याविषयी काय, कारण त्यासाठीच ही मंदिरं बंद ठेवण्यात आलेली आहेत, सरकारकडून अजून खुली केलेली नाहीत. त्यामुळे हा देखील मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोनाचं संकट समोर असताना गर्दी होणार नाही अशी ठिकाणं आवर्जून बंद ठेवलेली आहेत. याविषयी विवेक सविस्तर जाणून घेणार आहे. त्यापूर्वी आपल्यासोबत सचिन तांबे सुद्धा आहेत. थेट सचिन तांबेकडे जाऊयात. सचिन, आपण पाहतोय की मंदिरं खुली करण्यात यावीत यासाठी आज राज्य सरकारच्या विरोधामध्ये भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाते. अगदी बरोबर आहे की हे बघा, मंदिरं उघडी व्हावेत ही सर्व लोकांची या ठिकाणी भावना आहे आणि असं असताना तुम्ही सर्वच गर्दीचे ठिकाणं करताय. म्हणजे एका 250 स्क्वेअर फूटच्या गाडीमध्ये तुम्ही 50 लोकांना परवानगी देताय आणि मंदिरांमध्ये द्यायला जाऊ देत नाही. हा कुठला न्याय आहे? म्हणून आमचं म्हणणं असं आहे की साईबाबा संस्थान असेल किंवा अन्य कुठलेही जे देवस्थान आहेत त्यांनी या ठिकाणी सर्व प्रकारची या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची सर्व व्यवस्था करून संपूर्णपणे सॅनिटायझरिंग असेल, जे काही सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत सरकारने घालून दिलेले ते संपूर्ण पाळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. तसा प्रस्तावही देवस्थानांनी या ठिकाणी संपूर्णपणे सरकारला पाठवलेला आहे. परंतु हे सरकार का निर्णय घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. मुळातच या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी अनलॉकच्या प्रक्रियेकडे जातोय आता, तर मग या ठिकाणी मंदिरही उघडी झालीच पाहिजे. कारण की शेवटी भक्तांचं श्रद्धास्थान जे आहे किंवा त्यांना आपल्या आत्मशांतीसाठी इतक्या दिवसानंतर कुठे जायचं असेल तर ते फक्त मंदिरातच जाऊ शकतात आणि तेच तुम्ही श्रद्धास्थान बंद ठेवलेत. एकीकडे तुम्ही दारू पिण्यासाठी म्हणजे लोकांना टल्ली होऊन देताय दारू घेऊन आणि मग तल्लीन का होऊन देत नाही देवाचं नामस्मरण करून, हा आमचा या ठिकाणी मोठा प्रश्न सरकारला आहे आणि सरकार जाणून बुजून या ठिकाणी मंदिरं बंद ठेवते असा देखील आमचा आरोप आहे. सचिनजी, बरोबर आहे, तुमचे जे आरोप सरकारवर आहेत ते मान्य आहेत. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये काही मंदिरं खुली करण्यात आली आणि त्यातलं प्रामुख्याने तिरुपतीमधलं बालाजी मंदिर सुद्धा खुलं करण्यात आलं. मात्र तिथल्या जवळपास 250 पुरोहितांना कोरोनाची बाधा झाली. नाही, मुळातच मग हा प्रश्न पुन्हा एकदा आपल्या राज्यात उपस्थित होऊ नये म्हणून सरकारची ही भूमिका आहे असं तुम्हाला नाही वाटत का? हे बघा, तिरुपतीचे लोक या ठिकाणी शिर्डीच्या देवस्थानामध्ये येऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आहेत आणि आमचंही शिष्टमंडळ या ठिकाणी शिर्डीचं तिरुपतीला जाऊन आलंय. तिथेही वस्तुस्थिती बघून आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की अतिशय एकदम परखडपणे सांगितलंय की आम्ही जे नियमावली केलेली आहे त्या नियमामध्ये जर लोकांना सोडलं तर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि मुळातच 250 पुरोहित वगैरे ही तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे चुकीची माहिती कोणीतरी दिलेली आहे आणि या ठिकाणी पुरोहितांचा आणि भक्तांचा कुठेही या ठिकाणी संबंध जवळून येत नाही. तिरुपतीमध्ये फार लांबून दर्शन तुम्हाला करावं लागतं. तो त्यांना दुसरीकडून कुठेतरी संसर्ग झाला, तर भक्तांमुळे त्यांना संसर्ग झालेला नाही. आणि जरी झाला असेल, तुम्ही म्हणतात असेल तर माझं असं मत आहे की तेही आपल्याला दुरुस्त करून या ठिकाणी मुळातच साई भक्त असतील किंवा अन्य भक्त असतील प्रत्येक मंदिराचे, त्यांना कुणालाही वाटणार नाही की या रोगाचा संसर्ग व्हावं. परंतु आज लोकांना मनशांतीसाठी स्वतःचं दुःख या ठिकाणी दुःख हरण करण्यासाठी देवाचा अगदी बरोबर आहे. आपण संकट काळामध्ये देवाचं नामस्मरण करत असतो आणि हेच संकट जे आहे कोरोना संकट यातून मुक्तता मिळण्यासाठी कुठेतरी आपण म्हणतोय की देवाची धाव आपण घेतली पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. धन्यवाद सचिन तांबेजी, न्यूज 18 लोकमतला तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत साई मंदिराचे माजी विश्वस्त सचिन तांबे होते. यानंतर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मुंबईतून विवेक कुलकर्णी आणि शिर्डीहून
हरीश दिमोटे आहेत. थेट हरीशकडे आधी जाऊयात. हरीश, आपण पाहतोय आता सचिन तांबेंनी सुद्धा सांगितलंय की आम्ही ज्या सुरक्षासाठी आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत या आमच्या मंडळानं सगळ्या याची खबरदारी घेतलेली आहे आणि त्याचं नियोजन तसं केलेलं आहे. त्यामुळे मंदिर सरकारनं खुलं करावं. खरंच तशी व्यवस्था आहे का? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की इतर राज्यांमध्ये मंदिरं खुली केली जात आहेत, पर्यटकांना तिथे जावं म्हणून मंदिरं खुली केली जात आहेत. मात्र जर गर्दी झाली आणि कोरोनाचा फैलाव जर वाढला तर त्यावर मग कोण पुढे सरसावणार? नक्कीच म्हणाली, जसं सचिन तांबे सांगत होते की साई मंदिराने जी भक्तांना दर्शनाची जी व्यवस्था आहे ती करून ठेवलेली आहे आणि ते खरंही आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वीच साई संस्थानने सोशल डिस्टन्स ठेवून जे बाकीच्या अटी शर्ती याचं सगळ्यांचं पालन होईल अशा पद्धतीनं जी दर्शन व्यवस्था आहे, ज्या दर्शन रांगा आहेत याची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी तशा पद्धतीचं नियोजन केलंय. ऑनलाईन दर्शनाची बुकिंग केली जाईल आणि त्याच भक्ताला प्रवेश दिला जाईल. मर्यादित लोकांना प्रवेश असेल अशा पद्धतीचं सगळं नियोजन साई संस्थांनी केलंय. दिवसभरात काही मर्यादित लोकांनाच फक्त दर्शन दिलं जाऊ शकतं. त्यामुळे कुठे संसर्ग होणार नाही याची खबरदारी साई संस्थांनी घेतलेली आहे आणि तसा प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे त्यांनी पाठवला. मात्र अजूनही त्यावरती निर्णय होत नाहीये. सातत्याने आंदोलन होत आहेत, शिर्डीकर मागणी करतायत. आता सुद्धा काही शिर्डीकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. शिर्डीकरांना काय वाटतं, मंदिर सुरू झालं पाहिजे का? कशी परिस्थिती शिर्डीत झालेली आहे? मंदिर सुरू झालं पाहिजे. 95% आज पण शिर्डी बंद आहे. यासाठी लवकर मंदिर सुरू झालं पाहिजे, नाही तर आर्थिक व्यवस्था खूप खराब होणार शक्यता आहे शिर्डीची. तुम्हाला काय वाटतं? मंदिर चालू व्हायलाच पाहिजे. सगळं काही चालू झालं तर मंदिराने काय प्राप्त केलं? तर मंदिर चालू झालं तरच आर्थिक व्यवस्था चांगली होईल, नाही तर लोकांना संकटात आलो आम्ही सध्या. आतापर्यंत कशी परिस्थिती झाली आहे लोकांची, काय सांगाल? आर्थिक मंदिर बंद असल्या कारणाने आर्थिक संकट ओढवलेले शिर्डीकरावरती आणि काही सर्वसाधारण माणसाची तर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात काही गरीब लोकांसाठी बाबांचं प्रसादालय होतं तेही बंद आहे. तेही म्हणजे जो भक्तांना किंवा सर्वसाधारण शिर्डीकर आहे त्यांच्यासाठी प्रसादालय चालू करावं संस्थांनी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मंदिर लवकरात लवकर उघडण्यासाठी शासनाने आदेश करावेत. नक्कीच, म्हणजे कुठेतरी म्हणाली शिर्डीकरांना सुद्धा वाटतंय की लवकर मंदिर चालू झालं पाहिजे. आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये जवळपास 800 ते 1000 छोटी मोठी हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत. शिर्डीच्या आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी जे आहेत ते शिर्डीच्या साई मंदिरावरती अवलंबून आहेत. साई मंदिरामध्ये जवळपास 7000 लोक काम करतात आणि एकट्या शिर्डीवरती जवळपास 1 लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे कुठेतरी आता संयम जो आहे तो देखील अगदी बरोबर आहे. संयम तुटत चाललेला आहे. मात्र जर सरकार आरोग्याच्या दृष्टीने हा कठोर निर्णय घेत असतील आणि अजूनही मंदिरं खुली करण्यास परवानगी नसेल तर दुसरीकडे ज्यांचा उदरनिर्वाह, ज्यांची अर्थव्यवस्था मंदिर आणि मंदिराच्या परिसरावर अवलंबून आहे त्यांचा सुद्धा विचार करायला हवा. याचं देखील उत्तर आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक आणि हरीश, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तर जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरं, उपनगरी रेल्वे सेवा आणि व्यायामशाळांबाबत आपण अजून निर्णय घेतला नाही. सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातल्या जनतेला दिला. आता हा सूचक इशारा राज्यातल्या जनतेला होता की विरोधकांना होता? हा मुद्दा खरं तर अजून यावर प्रश्नचिन्हच आहे. मात्र आज भाजपकडून राज्यभरामध्ये मंदिरं खुली करण्याबाबत आंदोलन केलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी मुंबईतून विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहे. विवेक, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी जी खरं तर फेसबुक लाईव्ह केलेलं होतं रविवारी आणि जनतेला जो इशारा दिला होता, हा इशारा जनतेला होता की विरोधकांना होता? कारण विरोधकांनी मंदिरं, व्यायामशाळा, रेल्वे सेवा यासाठी सातत्यानं आंदोलनं केलेली आहेत, सरकारविरोधात आवाज उठवलेला आहे आणि या तीनही गोष्टी सरकारकडनं अद्याप बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अगदी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल सुद्धा, तिथे सुद्धा भरपूर गर्दी असते, ते देखील खुलं करण्यात आले आहेत. मात्र या गोष्टी नाही. म्हणाले असं की एकदा अनलॉक सुरू झालं आणि त्याच्यानंतर काही गोष्टींना परवानगी दिली, त्याच्यानंतर दुसरी क्षेत्र ती परवानगी मागणार हे अगदी स्वाभाविक आहे.
गर्दीचं जे लॉजिक मंदिरांकरता दिलं जातं की बाबा मंदिरामध्ये गर्दी येईल, त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल, मग खच्चून भरलेल्या बसेस, खच्चून भरलेला लोकल याच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग होत नाही का? इतर व्यवसायांना जी परवानगी दिली, समजा हॉटेल्सला 50% क्षमतेने परवानगी दिली असेल तर तिकडं कोरोना होणार नाही का? आणि फक्त मंदिरांमध्ये गेल्यामुळेच कोरोना होईल का? असे वेगवेगळे प्रश्न निश्चितपणे विचारले जातील. कारण सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मंदिरांमध्ये जर जाता येत असेल तर परवानगी काय दिली जात नाही, असा प्रश्न दुसरीकडे विचारला जातो. बार असतील किंवा इतर व्यवसायांचा विषय असेल तर अर्थचक्र सुरू झालं पाहिजे या हेतूने या सगळ्या उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली होती. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून अर्थचक्र थांबल्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले होते, अनेकांच्या पगारांमध्ये कपात करण्यात आलेली होती. त्यामुळे एक मोठं अर्थसंकट राज्य सरकारसमोर उभं राहिलं होतं. आणि म्हणूनच अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील यांनी देखील अगदी सुरुवातीला एक सूचना केली होती राज्य सरकारला की आपण फार नैतिकतेच्या गोष्टी न करता ज्यामुळे महसूल मिळतो ती मदिराची दुकानं सुरू केली गेली पाहिजेत. आणि त्याच्यानुसार ती गोष्टी सुरू करण्यात आल्या. अनेक व्यवसाय, छोटे मोठे उद्योग असतील त्यांना देखील काही मर्यादा घातली असतील, पण ते उद्योग सुरू करण्याची, त्याचं काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. असं असताना मंदिरांवर देखील एक अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मंदिरावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी आज भाजपकडनं राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे की मंदिरं खुली करा. आणि यावरच न्यूज 18 लोकमतची आज दिवसभर मोहीम तुम्हाला पाहता येणार आहे, देवाची ये द्वारी. सविस्तर अपडेट्स आपण इतरही बुलेटिनमधनं घेत राहणार आहोत आणि या भाजपच्या आंदोलनाचा सुद्धा आढावा घेत राहणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याला माहिती देत होते. विवेक, धन्यवाद. आणि यानंतर वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.